देवीकान्तिसन्नः प्राणायामे विनियोगः। ओम नमो भगवते वासुदेवाय। आपो ज्योतिर्सम्पदं ब्रह्मभूर्भुवस्वरो। हातात पाणी घ्यायचं। तिथे विष्णू तथा वारो नक्षत्रं विष्णु एव च योगचक्रणं चैव सर्व विष्णुमयं जगत् अत्यगुरुदेवं गुण विशेषण विशेषायां पुण्यनिधौ आपल्या गोत्राचा उच्चार करा। कौशिक गोत्रोत्पन्नोऽहं ऋग्वेदान्तर्गत अश्वलायन सूत्र शाखा शाखाध्यायीनां स्वतःचं नाव घ्यायचं। शर्मः यजमानो सपत्नीको अहं म्हणायचं मम आत्मनः श्रुते स्मृते पुराणोक्त वेदोक्त कल्पोक्त पुण्यपद प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थित आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम मम समस्त पितरः कल्याणार्थम मोक्ष तथा च सुख समृद्धि प्राप्त्यर्थम अद्य भाद्रपद वद्य कन्यागते महालये श्राद्धे तथा च महालय श्राद्ध अंगत्वेन ब्राह्मणाय सदक्षिणा सहित दशदान कर्म अहम करिष्येत। हात जोडायचे। विष्णु जिष्णु महाविष्णु प्रभविष्णु महेश्वर अनेक रूप दैत्यांतम नमामि पुरुषोत्तमम। सगळ्या दानांवरती तुळशीचं पान ठेवायचं। अयोध्यामाया कांचे हरिका पुरीश्वरावती मोक्षदायकः। काय झालं? दशदान देवताभ्यो नमः। तुलसी दलपत्रं समर्पयामि। वस्त्रदानं छत्रदानं तथा च अन्नदानं धान्यदानं च तथा च दशदानाख्येन भगवान् विष्णुरूपे श्री परमेश्वर देवता प्रीत्यर्थं दशदानं भूतं पूजा पूजनं च करिष्येत। फुलांनी पाणी शिंपडायचं थोडंसं। गवामग्निषु भोमानि तिष्ठन्तो गवये नमः। हरित्वायच अनुग्रादि कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। तुलसी पान फूल वा पुष्पं समर्पयामि। तुलसी दलपत्रं समर्पयामि। तुलसी दलपत्रं परत हातात पाणी घ्या। तुलसी दलपत्रं समर्पयामि। हाताला हात लावा। यस्यन्नत्याच नामुक्त्या तपोयन्ते क्रियादिषु न्यूनं सम्पृक्तायाति सद्योगन्धेतम् अच्युतं। दशदानाख्येन भगवान् श्रीदानव स्वरूपी विष्णु स्वरूपी परमेश्वर देवता प्रियतान्न मम ब्राह्मण हस्तपूजनं च करिष्ये। माझ्या हातावर कोळीभर पाणी घाला। शिवा संतो संतो शिवा पहा। थोडंसं गंध लावा। गंधा पांतो मंगलचास्तु अक्षरा पांतो आयुष्यमस्तु पुष्पम पांतो तुळशीचे पान ठेवा। काही नसेल तुळशीचे पान ठेवा। पुष्पम पांतो सौकर्यमस्तु ताम्रं पांतो वैश्वर्यमस्तु दक्षिणा पांतो बोधेच्छास्तु। एका दर्पण पाण्यातून हात ठेवा। नमो स्तुनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशूरमहावे सहस्रनाम्ने पुरुषाय राजपते सहस्रकोटि युगधारणे नमः। आकाशात् प्रतिनप्तोऽयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। परत घर पाणी हातात सोडा। यावदेवता सर्वागे विधि ब्राह्मणी वदन्तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेदविधिभ्यो दिवे नमः कुर्यात्। नास्तिमङ्गलतायता देवता प्रीणाति। परत हातात सोडीवर पाणी सोडण्या। अनेन दशदानाख्येन भगवान् यज्ञरूपी नारायण देवता प्रियतान्न मम। म्हणायचं विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः। विष्णुस्मरणा परिपूर्णास्तु हस्तु परिपूर्णता सिद्धान्तवधूतचित्तः श्री गुरुदेव दत्त। दिवे दिवे नमः कुर्यात्। नास्ति देवता
प्रीणाति विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम् दानतोऽपि वस्त्रदानं तथा च धान्यदानं छत्रधान्यं तथा च घृतदानं सप्तधान्यदेवताभ्यो नमः सप्तधान्यदेवताभ्यो नमः ॐ घृतदानं तथा च ताम्रदानं शर्करादानं घृतदानं समर्पदानं दानाख्येन भगवान् श्रीविष्णुभ्यो नमः बघा इकडे हात लावा ना यावदेवै देवता सर्वाणि ब्राह्मणेभ्यो वेदेभ्यो आता पाणी घ्या तिथं विष्णुमसावार नक्षत्रं विष्णुदेवच योग जगन्मध्ये सर्व विष्णू म्हणजे बघ आपलं आर्णव घ्यायचं स्वतः घ्यायचं पक्ष सर्वाला सर्व कामगिरी केलं कन्यागते महादेशाते ब्राह्मणाय कथेमध्ये पुढे आपण कथा श्रवण करत होतो. भगवान विष्णू गरुडाला सांगतायत अन्नदानाचा महिमा. आपण गरुड पुराणामध्ये 10 दान, अष्टदान, 8 पददान ऐकले, परंतु त्याच्यामध्ये एखादं दान केलं नाही केलं काही फरक पडत नाही. परंतु जिवंत काळामध्ये त्या व्यक्तीने जर का एकदाही अन्नदान केलेलं नसलं तर त्या व्यक्तीला तिथे अतिशय अवघड अशा पद्धतीचा दंड दिला जातो. त्याची कथा या ठिकाणी भगवान विष्णू गरुडाला सांगतात. मी जेव्हा राम झालो होतो, राम अवतार जेव्हा मी धरला होता आणि वनवासाला जाताना अगस्ती महामुनी ज्यांनी समुद्र एका उंजळीनं पिला होता, लघवीमध्ये सोडून दिला होता, त्या अगस्ती महाराजांनी मला एक कथा सांगितली होती की अन्नदानाचा काय महिमा. तर भगवान विष्णू गरुडाला सांगतात, मी राम असताना अगस्तीनी जी मला कथा सांगितली अन्नदानाची महती सांगणार ती कथा मी तुला सांगतोय. की अगस्ती महाराज रामाला सांगू लागले की फिरत 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 अगस्ती महाराज एका घनघोर अशा अरण्यामध्ये गेले. त्या अरण्यामध्ये एक सुंदर सरोवर होतं. त्या सरोवरामध्ये चक्रवाक, कारंड, वाकिरण वगैरे नावाचे पक्षी होते. अतिशय तपश्चर्या करण्यासारखी सुंदर जागा, पण एकही पक्षी मृग त्यांना तिथे दिसला नाही. असं भगवान रामाना अगस्ती सांगू लागले. तीच कथा भगवान विष्णू कृष्ण गरुडाला सांगतायत. सूत महाराज 88,000 ऋषींना सांगतायत. रात्र झाल्यामुळे अगस्ती सांगतायत रामाला, मी तिथेच थांबलो रात्रभर. रात्री तर काहीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी सूर्योदय झाला आणि उठलो तेव्हा पाहिलं की एकाएकी त्या सरोवराच्या तटावरती एक धष्टपुष्ट देह मृत अवस्थेमध्ये पडलेलं होतं. एक प्रेत पडलेलं होतं तिथे. मी विचार करत राहिलो की बाबा हे रात्री तर इथं काही नव्हतं, एकाएकी हे प्रेत इथं आता कोणी आणून टाकलं. असा विचार करत असतानाच स्वर्गातून एक विमान उतरताना मी पाहिलं. त्या विमानामध्ये एक हंस बसलेला होता. त्या हंसाला 500 स्वर्गातल्या अप्सऱ्या त्याची सेवा करत होत्या. काही जणी पंख्यानं त्याला वारं घालत होत्या, काही नाचत होत्या, काही गायन करत होत्या. विना, पहट, नाणारी ती स्वर्गातली जी मनोहर वाद्ये जी होती ते त्या वाजवत होत्या आणि त्याचं मनोरंजन करत होत्या. अशा अप्सरांची सेवा या ठिकाणी प्राप्त करत असलेला दिव्य शरीरधारी हंस स्वर्गातून जे विमान आलंय ते विमान त्या सरोवराच्या तटावर थांबलं आणि थांबल्यानंतर त्या विमानामधला हंस खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर आश्चर्यकारक वर्तन तो करू लागला. अगस्ती महाराज रामाला सांगतायत, मला वाटलं काही पाणी वगैरे प्यायचं असेल रामा त्याला, पण एकाएकी तो विमानातून हंस खाली उतरला आणि जे प्रेत तिथं पडलेलं होतं सरोवराच्या तटावरती ते प्रेत, त्या प्रेताचं मांस म्हणजे त्या प्रेताचं शरीर तो स्वर्गातून आलेला हंस खायला लागला. हे किळस येण्यासारखं आहे. मी म्हटलो अरे स्वर्गातून आलेला हंस आणि इतकं गलिच्छ कर्म करतोय. कमीत कमी 75% त्या स्वर्गातल्या हंसानं त्या माणसाची डेड बॉडी खाल्ली, म्हणजे प्रेत खाल्लं. आणि जेव्हा प्रेत खाल्ल्यानंतर पुन्हा विमानामध्ये बसू लागला तर कोतूहल दृष्टीने मी त्याला प्रश्न विचारला की का रे बाबा, एवढा दिव्य देह धारण करून स्वर्गात गेलेला तू मनुष्य या विमानामध्ये बसून खाली आलाय आणि असा निंद्य आचार करू लागलो, गैरवर्तन तू करू लागला, याचं काय कारण आहे? दुसरं तुला जेवण करता येत नाही का? हे सडलेलं शरीर तू का खातो? तो म्हणाला, देवा माझी काही इच्छा नाही ऋषीवर, हे शरीर खाण्याची माझी इच्छा नाही, पण हे माझ्या पूर्वजन्मीचे भोग आहेत.
जेणेकरून मला हे माझा नाइलाज आहे, इच्छा नसतानाही मला हे शरीर खावं लागतं. हे शरीर कोणाचं आहे ते म्हणले, हे शरीर माझंच आहे. काय तुझं शरीर आहे? हा, हे जे शरीर खातोय हे मी माझं शरीर आहे. मग हे काय घटना आहे, सगळा पूर्वक्रम तुझा मला सांग. अगस्ती महाराजांनी त्याला विचारलं. तेव्हा अगस्ती महाराज रामाला सांगतात, त्यांनी मला जी घटना सांगितली मी तुला सांगतो. त्याला त्याचं ते शरीर खावं लागलं. आजच नाही, किती दिवसापासून तो ते शरीर खात होता. हजारो वर्षापासून तो ते शरीर खात होता. त्याने सांगितलं, पूर्वजन्मामध्ये विदर्भ नावाच्या देशामध्ये माझे वडील राजा होते. त्यांना 2 बायका होत्या. मोठ्या पत्नीचा मी मुलगा होतो, माझं नाव होतं श्वेत. आणि लहान्या पत्नीचा मुलगा म्हणजे माझा सावत्र भाऊ, त्याचं नाव होतं सुरथ. माझ्या वडिलांनी या ठिकाणी न्यायानं राज्य केलं. माझ्या वडिलाचा मृत्यू झाल्यानंतर मी मोठ्या पत्नीचा मुलगा ज्येष्ठ असल्यामुळे, ज्येष्ठ पुत्र हा वडिलाच्या नंतर राजा होत असल्यामुळे, असा राज या ठिकाणी नियम असल्यामुळे मी राजा झालो. ब्राह्मणांनी मला राज्याभिषेक केला. मी सुद्धा पुत्र्यासारख्या प्रजा पाळल्या, गोब्राह्मण प्रतिपालन केलं. परंतु एकच चूक मी केली की मी जेव्हापासून राजा झालो तर मरेपर्यंत मी एकदाही अन्नदान केलं नाही. बाकी दानं खूप केली, पण माझ्या दरवाजावरती काही साधू संत, काही दीन आले अन्न मागण्यासाठी, मी तरी त्यांना अन्नदान केलं नाही. नंतर मला वाटलं शरीर हे आसार आहे, त्यामुळे आता शरीराचा या ठिकाणी या ममता, या मोहाचा त्याग केला पाहिजे. म्हणून माझ्या लहान्या भावाला सुरथाला मी राज्याभिषेक केलं. राज्य माझ्या लहान्या भावाला, सावत्र भावाला सुरथाला देऊन टाकलं. तो राजा झाला आणि मी तपश्चर्या करण्यासाठी या जंगलामध्ये आलो. ते हेच सरोवर आहे. इथे 1000 वर्ष तपश्चर्या केली अगस्ती महाराज मी. तो हंस सांगतोय, जो मांस खा रहा था वो कह रहा 1000 साल तक यहाँ पर मैंने तपस्या की और ततोपरांत मुझे मृत्यु प्राप्त हो गई. और मृत्यु प्राप्त होने के बाद में मुझे लेने के लिए ब्रह्मलोक से ब्रह्मदेव ने विमान भेजा. उसमें ब्रह्मदेव के 2 पार्षदगण थे. उन्होंने मुझे पकड़ा और ब्रह्मदेव के सामने हाजिर किया. लेकिन यहां से वहां तक जाने में बहुत समय लग गया, तो मेरे इंद्रिय व्यथित हो उठी. मुझे बहुत जोर से भूख प्यास लग गई. तो मैंने ब्रह्मदेव को पूछा कि मेरे भोजन का प्रबंध करो. तो ब्रह्मदेव ने कहा, तुझे यदि भोजन करना है तो रोज तुझे तेरा शरीर खाना पडेगा. पूरा खाना पडेगा या आधा खाने पडेगा, तू तेरा तय कर. तुला तुझं पूर्ण शरीर खाऊन टाक. का बरं? मला दुसरं जेवण तुला भेटणार नाही. काय कारण की तू जन्माला जेव्हा राजा झाला एकदाही अन्नदान केलं नाही. थोडं जरी अन्नदान केलेलं नसलं तर त्याचा दोष या स्वर्गामध्ये त्या पुरुषाला बाधतो. कारण की थोडी जरी चूक असली तर स्वर्गामध्ये त्याची शिक्षा मोठी भोगावी लागते. आता जोपर्यंत अन्नदान न केल्याचा दोष तुझा संपत नाही तोपर्यंत रोज तू या विमानामध्ये बसून जिथे तू मरण पावला होतास तपश्चर्या करता करता त्या सरोवराच्या तटावर, तिथं तुझं शरीर तुला रोजच्या रोज तशाच तसं भेटल. ॲज इट इज, नथिंग वन मोर चेंज. जशाच तसं भेटल. ते खाल्लं तरी दुसऱ्या दिवशी तसंच भेटल. पोट भरूस तर ढेकर येऊस तर तुझे शरीर खा. पण याचा काही मला उशाप द्या. उशाप देतो. जेव्हा अगस्ती महामुनी तीर्थयात्रा करता करता तिथे मुक्काम करतील आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचं दर्शन तुला होईल तर तेव्हा या दुःखातनं तुझी मुक्तता होईल आणि मग तू देवाचा देह प्राप्त करून हे सात्विक अन्नाचं भोजन तुला प्राप्त होईल. कारण की अगस्ती महाराज सगळ्या त्रिभुवनाला अन्न देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. बघा आता ही कथा. एकदाही एवढा मोठा राजा एकदाही अन्नदान न केल्यामुळे मरण पावल्यानंतर हजारो वर्षापर्यंत त्याला त्याचं शरीर खावं लागलं. मग कितना अन्नदानम परम दानम अन्नेन तृप्तेन. अन्नदान जैसा कोई महत्व का दूसरा कार्य नहीं हो सकता. बहुत सारे दान है गरुड़ पुराण में, लेकिन कोई दान हो न हो कोई बात नहीं प्यारे, लेकिन अन्नदान जरूर होनी चाहिए. म्हणून वर्षाला एकदा वारकऱ्यांची पंगत असेल, पंढरपूरला आपण पंगत देत असू किंवा मुंजांना किंवा सप्त्यामध्ये एखादी पंगत देत असू, नाश्त्याची म्हणा किंवा चहाची म्हणा. आता आपल्या माता माऊल्याचं खरंच या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमी आहे की इथे मागे कथा झाल्या, सगळ्या जण चहा देतात, याच्यामध्ये सगळ्यांनी दूध आणले. वैयक्तिक मी कोणाचं नाव घेत नाही, तर हे सुद्धा एक प्रकारचं अन्नदान आहे. कारण की जीवाची प्रत्यक्ष तृप्ती ही अन्नानं होत असते. म्हणून इस दुनिया में ऐसा कोई जीव नहीं है प्यारे जो अन्न के बिना जीवित रह सकता हो. खाने में फर्क हो सकता है लेकिन बिना अन्न के जीवित नहीं रह सकता. तो फिर हजारों सालों तक उसने उसका शरीर भक्षण किया और अगस्त्य महामुनि का दर्शन पा करके उसका जो देह था दिव्य देह की प्राप्ति हो गई और सीधा सीधा उसे जो उसकी इच्छित गति थी वो प्राप्त हो गई. उसके शाप जो था वो शाप में बदल गया. तो ऐसे अन्नदान की महिमा है. अन्नदानाची महिमानंतर आणखीन काही दानाची महिमा सांगितली. कापसाचं दान जर का दिलं तर काय होतं? कापसाच्या दानानं या ठिकाणी 3 लोकांचे देवता प्रसन्न होतात. भूरलोक, भोरलोक आणि जनवलोक. म्हणजे या ठिकाणी पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग ये तीनों लोग प्रसन्न हो उठते हैं. ब्रह्म आदि देवता को भी प्रसन्नता प्राप्त होती है. त्याच्यानंतर पुढे सांगितलं, जे लोक या ठिकाणी ब्राह्मणाला गाईचं, तिळाचं आणि जमिनीचं आणि सोन्याचं दान देतात तर त्यांचे जन्मजन्मार्जित सगळे पाप त्या क्षणालाच या ठिकाणी जळून खाक होतात. कारण की तिळाचं दान आणि गाईचं दान हे महादान म्हटलेलं आहे. कोणतं? तिळाचं आणि गाईचं दान हे महादान आहे. तिळाचं आणि गाईचं
दान जर का केलं तर महापाप जळून जातात. बाकीच्या नुसते पाप जळतात. आणि महापाप म्हणजे लक्षात आलं का? महापाप म्हणजे डेंजरस पाप. तीर्थयात्रेला जाऊनही व्यसन करणं, तीर्थयात्रेला जाऊनही कुकर्म करतं, तीर्थक्षेत्रावर जाऊनही कुकर्म करणे, याला महापाप असं म्हणतात. एकादशीच्या दिवशी अन्नप्राशन करणे, एकादशीच्या दिवशी स्त्री सहवास करणे, एकादशीच्या दिवशी या ठिकाणी नको नको ते खाणे, एकादशी के दिवशी या ठिकाणी ब्रह्मचर्य से पालन, इसको महापाप कहा है प्यारे शास्त्रों में. तो इन पापों को भी यदि कोई तारता है तो तिल का दान और गौ का दान तार देता है. आतुर काल में वैतरणी गौ का दान कहा है, लेकिन लोग क्या करते हैं, कोई गाय बीमार हो गई तो फिर वो ब्राह्मण को दान दे देते हैं. ऐसा नहीं होना चाहिए. वैतरणी तरुण गाय जर का ब्राह्मणाला दान दिली, आपण काल गाईचं दानाचं महत्व आहे, पण ते परत विषयाला म्हणून सांगितलं की अन्नदानानंतर या ठिकाणी तिळाचं दान आणि गाईच्या दानाचं विशेष महत्व या ठिकाणी सांगितलं आहे. तदनंतर जे लोखंडाचं दान देतात, लोखंडाच्या दानानं यम प्रसन्न होतो आणि तिळाच्या दानानं धर्मराज संतुष्ट होतात. लोखंडाचं दान कशासाठी माहिती का तुम्हाला? कारण की माणूस मरण पावल्यानंतर जेव्हा वरती जातो ना, तर यमाच्या हातामध्ये लोखंडाचे शस्त्रास्त्र असतात. तर लोखंडाचं दान दिल्यामुळे यमाच्या हातातले ते शस्त्र गळून पडतात, म्हणून लोखंडाचं दान सांगितलं. इसलिए लोहे का दान देना चाहिए, तिल का दान देना चाहिए प्यारे. ऐसे दानों की महती यहाँ पर कही है. और ततोपरांत ऊर्ध्वदेहिक क्रिया में जो लोग पापाचरण में लगे हुए हैं वे यम लोक को जाते हैं. आता यम लोकाला कोण जातं? जे खूप पाप करतायत. जमीन दानीचं महत्व सांगितलं. आता जमीन दान जो व्यक्ती देत आहे, जमीन दान देने काय फायदा होतो? रज म्हणजे एक एक जमिनीचा कण. तो जमीन दान देने में उस जमीन में जितने भी रजकण है भाभी जी, उतने वर्षों तक वह व्यक्ती स्वर्गलोक में निवास करता है. म्हणून तुम्ही एक गुंठा जरी दिला आणि एका गुंठामध्ये मातीचे जेवढे कण असतील तितक्या वर्षापर्यंत तो म्हणून स्वर्गलोकामध्ये राहतो. म्हणून या ठिकाणी जमिनीच्या दानाचं या सांगितलं. त्यानंतर तांबूल दानाचंही विशेष, आपण हा विषय अजून आला नाही गरुड पुराणामध्ये. आज तांबूल दान म्हणजे 13 गोष्टीनं युक्त असलेलं तांबूल, म्हणजे विड्याचं पान, त्यामध्ये चुना, कांत, वेलदोडे, नागरमोथा, केशर, नंतर हे चेरी वगैरे नावाचे आले नाही, ते लेटेस्ट म्हणा जरा, चेरी गुलकंद वगैरे, अशा 13 वस्तूंना जो पान गुरुजींना दान देतो, लक्षात घ्या, तर ते यमाला त्या ठिकाणी प्रसन्नता प्राप्त होते. फुलाचं दान जर का तुम्ही गुरुजींना केलं किंवा गुरु या ठिकाणी ब्राह्मणाला केलं तर त्यानेही यमराज या ठिकाणी संतुष्ट होऊन जातो. जातस्य मृत्युलोके वह प्राणिनो मरणं ध्रुवं प्रतिकुर्यात् स्वधर्मेण यास तस्य परं तपः पुरवकाले मृतां चम्पाणिं च ततेश्वरः सूक्ष्मो भूतवात्वसो वायुर्निर्गच्छात्यस्य मण्डलात् नवद्वारे रोमविश्वं जनानां तालुरन्ध्रते पापिष्टानां पापेन जीवो निष्क्रामन्ति ध्रुवम्. ये शरीर जो है, इस शरीर में जो 9 द्वार है, इन 9 द्वारों से व्यक्ति पाप करता है. कुछ आंखों से, कुछ इस नासिका से, कुछ कान से, किस मुख से, इस नाभि से, और मल ही बाहर निकालता है. तो पाप रहित देह होने की वजह से देह को पुण्य करने के दो बार व्यक्ति को उसे मौका मिलता है. जीवित काल में भी इस देह की गति प्राप्त कर सकता है, नहीं तो मरने के बाद में भी उसके परिजन जो है, जो वंशज है, माने कि हम जो है वो हमारे पूर्वज है, पितृ जो चले गए, हम उनके वंशज है. तो हम इतनी घटनाएं जो हम सुन रहे हैं पहले दिन से आज तक, तो इतने में से जो एक अंश भी इसका यदि किया जाए, इतना तो ये संभव नहीं हो पाता है कलयुग में, क्योंकि बड़े बड़े लोग हैं प्यारे, बहुत कभी नहीं है उनके पास में पैसे में सो रहे हैं, लेकिन तेभी भी घर दान देने की इच्छा उनकी नहीं है, जमीन दान देने की, क्योंकि साथ में तो ले जाने वाले नहीं है प्यारे. लेकिन तभी जो है, जिनकी एबिलिटी है, he is able for his donation, वो देने में समर्थ है तो उसे देना चाहिए. लेकिन जिसके पास में नहीं है तो वो नहीं दे, तो कहाँ है? 100 मांगेगा कोई भिखारी नहीं दिए तो पाप लगेगा, ऐसा नहीं. लेकिन कम से कम एक वक्त का भोजन उसे देना चाहिए. आपल्याकडे जेवढं आहे दुसरं हात तिसरं मस्त, आपल्याकडे जेवढं आहे तेवढं आपण दिलं पाहिजे. पण असताना जर का आपण शाठ्य दुष्कर्मकारिणः वित शाठ्य करू नये, आपली समर्थता असतानाही आपण या ठिकाणी देवाच्या कार्यामध्ये दान देण्यामध्ये चिकटपणा करतोय, तर मग मात्र गती प्राप्त होत नाही. मग मात्र तीच गाडी धरावं लागती, ज्याचं आपण या ठिकाणी वर्णन ऐकत आहोत. अशा पद्धतीचं नाहीये, तुमच्याकडे हरकत नाही, पण तुमच्याकडे आहे तर तुम्ही या ठिकाणी जरूर दिलं पाहिजे, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगतायत. आणि पुढे जीवाचा जन्म कसा होतो सांगितलं या ठिकाणी, जे भागवत आता आपण ऐकलं होतं. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे.
नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस ओ रात्री दिवसा पांडुरंगा रात्री दिवसा पांडुरंगा आठवीन पाय माझा नवस आठवीन पाय माझा नवस. स्त्री आणि पुरुष यांच्या करण्याच्या आश्रयानं स्त्रीच्या या ठिकाणी गर्भाशयामध्ये जीवाची उत्पत्ती व्हायला सुरुवात होते. आता त्यामध्ये सांगितलं, हा विषय मी सांगत नाही, त्याच्यामध्ये सर्वांना ज्ञात आहे. रक्ताचं प्रमाण जास्त असेल तर कन्या, शुक्राणूचं प्रमाण जास्त असेल तर या ठिकाणी त्या मुलाची उत्पत्ती या ठिकाणी अशा पद्धतीने होत असते. कोणत्या तिथे या ठिकाणी सहवास करावा न करावा ते ज्ञान या ठिकाणी अध्यात्माचं याच्यामध्ये सांगितलं. शेवटी त्या जीवाचा जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर या ठिकाणी विष्णू मायेनं तो मोहित झालेला असतो. कारण की माता जे आंबट खारट वृक्ष पदार्थ खाते, वरती त्या जीवाला आईच्या उदरामध्ये झोपत या ठिकाणी श्वास घेत असताना वरची ही पोटी कातळ चरमण असल्यामुळे त्याला ती तीक्ष्णता वगैरे ते सहन होत नाही, तो जीव वळायला लागतो. जोर जोर से चिल्लाने लगता है. ठाकुर जी आते हैं, बोलते क्या है, जल्दी से जल्दी मुझे बाहर भेजो, किसी भी गांव में भेजो, बाहर जाकर के क्या करेगा, मैं तुम्हारा भजन करूंगा भगवान. लेकिन भगवान उसे मोहित कर देते अपनी माया के द्वारा. भगवान को वो तो वचन दे देता है, आठवीं न पाय हम रात्रि दिवसा पांडुरंगा बहुदूरवरी भोगविले भोगा. बहुत दिन से मैं इस भोगों को भोग रहा हूँ, जल्दी से बाहर निकाल भगवान मुझे यहाँ से. बहुदूरवरी भोगविले भोगा. आता माझं सोडवी पांडुरंगा तुका म्हणे करीन काय ही म्हणजे भगवान सांडी नमस्तक आहे. अशा 2574 नंबरचा भंग आहे हा. भगवंत जरा बाहेर काढला तर विष्णू मायेमुळे झाला असल्यामुळे तो या ठिकाणी तिथे संसारामध्ये आल्यानंतर हसायला लागतो. भगवंत म्हणत माझं भजन करते व तो रडायला लागतो. त्या भजनाचा त्याला कंटाळा या ठिकाणी आलेला असतो. अशा भगवंताच्या मायेमुळे झालेला तो जीव या ठिकाणी अशा पद्धतीने तो वर्तन करू लागतो. पुढे यमपुरीचं वर्णन सांगितलं. दक्षिण आणि नैऋत्य दिशेमध्ये या ठिकाणी यमराजाची पुरी आहे. ही यमाची पुरी 1200 शत योजन 100 योजन म्हणजे या ठिकाणी 1200 किलोमीटर वैतरणी नदी एवढी आहे. यमनगरीमध्ये जायला 4 विषय आहेत. दिवाळी मोठी 4 दक्षिण उत्तर पूर्व आणि पश्चिम. यम नगरीची जी उत्तरेकडचं जे द्वार आहे ना, तर त्याची जी उंची आहे, उंची 1 योजन आहे. 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर एवढी उंच ती वेस आहे. आणि त्याची रुंदी जी आहे ती 1.5 योजन म्हणजे 18 किलोमीटर. 100 प्रकारच्या पताका प्रत्येक वेशीवर घरावर लावलेले आहे. घंटा प्रत्येक घरातून वाजत आहे. विना प्रत्येक ठिकाणी वाजत आहे. सगळ्या लोकांच्या यमपुरीमध्ये जे वैयक्तिक लोक राहतात प्रॉपरचे, पापी जीव जातात तिथून तिथं ते वेगळं, तिथाचे जे प्रॉपरचे लोक आहेत तिथालचे कायम कोरली हल्ली मुक्काम, तर त्यांच्या घरातून या ठिकाणी धुपाचा वास येतोय, दीपाचा वास येतोय. तीर्थाचे लोक म्हणतात रे देवा तू अधर्माला जिंकून घे रे बाबा, पापी लोकांना इथं येऊ नको, कारण पापी लोकांचं वर्ण ऐकून आमची पूजा या ठिकाणी भंग होऊन जाते, असं तिथाले लोक म्हणतात. यमपुरी कोई गलत बात नहीं है प्यारे, पापियों को दंड देने की जगह वो है, लेकिन वो जगह कोई गलत नहीं है, ऐसा आगे कहा है. और उसके बाद में जो है आगे तत्वग्रंथ ये अन्नदान के बारे में, अन्नदानों के बारे में शय्यादान का जलदानाचं महत्व सांगितलंय. जलदान रोज या ठिकाणी आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती मरण पावला असेल तर त्यांना एक तांब्याचा तांब्या भरून, नसेल तांब्याचा तांब्या भरून पाणी दान देण्याची शक्ती तर मातीचा तांब्या भरून टाकणारा दान दिला पाहिजे. कधी कधी दिला पाहिजे म्हणजे रोज दिला पाहिजे, रोज शक्य नाही. मग कमीत कमी सपिंडीच्या वेळेस एक म्हणजे 6 मासे मिळवताना कोरड्या शिद्या सहित तांब्याचा तांब्या पाणी भरून टाकून दान दिला पाहिजे. 3ऱ्या महिन्याच्या तिथीला तांब्याचा तांब्या दान दिला पाहिजे एक, आणि पहिल्या वर्ष श्राद्धाला तांब्याचा तांब्या दान दिला पाहिजे पाणी भरून. या 3 वेळेस तरी द्या. नाहीतर मग मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावानं रोज 3 गोष्टी द्यायला सांगितलेल्या आहे का. रोज कोरडा शिला द्यायचा एक, रोज एक आपला दिवा किंवा समई तेल वाट टाकून द्यायचं 2, आणि रोज तांब्याचा तांब्या पाणी टाकून दान द्यायच्या 3 गोष्टी रोज सांगितल्या. पण रोज समर्थताही नाही, शक्तीही नाही, सामर्थ्य नाही, म्हणून सपिंडी, वर्ष श्राद्ध आणि 3ऱ्या महिन्यामध्ये याचं दान करायला सांगितलं. आता शय्यादानाचं महत्व सांगितलं. शय्यादानाचं जर का दान केलं म्हणजे पलंगाचं दान केलं, चांगल्या
लाकडापासून बनवलेला पलंग, गादी, उशी, पांघरून, बेडसेट आणि त्याच्यावरती विष्णू परमात्म्याची सोन्याची मूर्ती, त्याच्या बाजूला भरून ठेवलेले पाण्याचे, रसाचे, तुपाचे तांबे आणि सप्तधान्य पददाना सहित जर का या ठिकाणी ही शय्या दान केली तर तो जो माणूस आहे त्याला वर्षभर पायी चालावंच लागत नाही. तो कायम या ठिकाणी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत विमानामध्ये प्रवेश करत अबुध संप्लव जबोबरी होत. जोपर्यंत प्रलय होत नाही तोपर्यंत तो माणूस या ठिकाणी याच्यामध्ये विमानामध्ये प्रवेश करतो. आपण अन्नदान ऐकलं, गोदान ऐकलं, जलदान म्हणजे पाण्याचं दान ऐकलं तांब्यामध्ये, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी शय्यादान म्हणजे पलंगदान ऐकलं. यथान कृष्ण शयनम शून्यम सागर कन्यका शय्यामपाप्य शम्यातु तथा जनमनि जनमनि. जो पुत्र आपल्या पित्याच्या वृद्धी करता गती करता पलंगाचं दान देतोय त्याने या मंत्राचं श्रवण करावं किंवा म्हणावं. जसं समुद्राची कन्या लक्ष्मी तिची शय्या शून्य नाही, भगवान विष्णूसह युक्त आहे, तशी माझी संसारातली शय्या, माझ्या वडिलाची शय्या या ठिकाणी रिकाम नसेल. माझ्या वडिलाला तिथे झोपण्यासाठी पलंग भेटावा. आणि प्रेतस्य प्रतिमा हेषां सर्वोपकरणये युताः सर्वरत्न समायुक्ता तव विप्रनिवेदिताः आत्मा शंकुशिमा गौरी शक्रसुर गणेश तस्मात् शय्या प्रदानेन शेष्मा आत्मा प्रसीदतो. तर या ठिकाणी शय्येचं दान करताना, पलंगाचं दान करताना काय काय, पलंगावर गादी, उशी पांघरून, लक्ष्मीनारायणाची सोन्याची मूर्ती, त्याच्यानंतर त्या पलंगाच्या खाली बाजूला सप्तधान्य, त्याच्यानंतर तांदूळ म्हणजे पानाचं साहित्य, केशर, कुंकुम, कापूर, अबुरू, चंदन, दिवा, त्याच्यानंतर पादुका म्हणजे पायाच्या चप्पल, छत्र म्हणजे छत्री, चामर म्हणजे चमड, आसन म्हणजे बसायची ही चटई, पात्र म्हणजे तांब्याची ताटली, आणि हे सगळं दान त्या शय्यादानासोबत दिलं पाहिजे. तेव्हा ते शय्यादान या ठिकाणी यथावत होतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तदनंतर इथे जे आहे आजच्या कथेने या ठिकाणी विश्राम आहे. आज की कथा यहाँ पर विश्राम लेते हैं. कल की कथा बराबर में जब वीडियो बंद हो जाएगा तो कल की कथा का समय मैं आपको बता रहा हूँ.